नमस्कार मंडळी. सगळ्यात सोपी रेसिपी म्हटलं की सँडविच येतं, कारण बनवायला सोपं आहे. लहान मुलंसुद्धा त्याला बनवू शकतात इझिली, अशी रेसिपी आहे. परंतु काही जणांना सँडविच आवडत नाही, त्यांच्यासुद्धा आवडीचं बनेल असं आजचं आपलं सँडविच आहे. कारण त्यामध्ये आज आपण ककडी वगैरे सॅलेड न वापरता बटाट्याची भाजीपासून बनवणार आहोत. बनवायला सोपं आणि टेस्टी असं आहे आणि चवीला एकदम उत्तम लागतं. तर त्याआधी बटाटे आपण 4 उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे. आता इथे कढई ठेवून त्यामध्ये लसूण अद्रक टाकून जिरे मोहरीची फोडणी करून घेतली आहे. त्यामध्ये लसूण चांगलं असं लालसर झाले की त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे. साधारण 1 ते 1.5 कांदा आपण इथे वापरलेला आहे. त्यालाही व्यवस्थित लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे. त्यामध्ये उकडलेले मटार टाकून घ्यायचे. यालाही परतून घ्यायचे. 1-2 मिनिटे ते परतल्यानंतर आता त्यामध्ये आपल्याला सुके मसाले घालून घ्यायचे आहेत, ज्यामध्ये कलरसाठी थोडीशी हळद आपण टाकून घेऊया. त्याचबरोबर लाल तिखट आपण इथे टाकून घेतलेलं आहे. लहान मुलं ते वगैरे खायची असतील तर टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल, परंतु मी इथे लाल तिखट वापरलेलं आहे. त्यामध्ये आपण काश्मीरी लाल तिखट वापरले, जेणेकरून कलर सुंदर येतो आणि तिखटही लागत नाही. तर चवीनुसार मीठ टाकायचं आणि व्यवस्थित या सगळ्यांना परतून घ्यायचे. आता जे आपण उकडलेले बटाटे घेतलेले आहेत 4, त्यांना हाताने बारीक असं मॅश करायचे. इथे जे बटाटे आहेत ते चांगलेच बारीक करायचे आहेत आपल्याला, कारण आपल्याला ते ब्रेडमध्ये भरायचे आहेत. त्यामुळे ते मोठे जाड असायला नको, त्यासाठी त्यामध्येच आपण 1 चमचाभर धनेपूड टाकून घेतली. आधी टाकायची विसरले, त्यामुळे मी इथे टाकलेली आहे. आणि जर जाड असलेली बटाटे असतील तर व्यवस्थित बारीक करून आपल्याला त्यांना परतून घ्यायचे. आणि इथे आपली ही बटाट्याची भाजी बनवून तयार होते. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची वरून आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आणि थोडंसं थंड होऊ द्यायचे. आणि इथे बघू शकता आपली ही बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे. चला तर लगेच सँडविच बनवायला सुरुवात करूयात. त्यासाठी इथे ब्रेड घ्यायचे आहेत. इथे व्हीटचे आपण ब्रेड घेतलेले आहेत. आता सँडविच तयार करते वेळेस आपण ब्रेडच्या कटा काढतो किंवा नाही काढल्या तरीसुद्धा चालेल. आपण इथे काढलेल्या नाहीत. एका ब्रेडवर आपण ग्रीन चटणी लावून घेतलेली आहे. व्यवस्थित पसरवून चांगली दाटसर लावून घ्यायची, कारण थोडंसं तिखटसर आपल्याला खायला आवडतं, त्यामुळे मग जास्त. आणि ते टोमॅटो केचपसुद्धा आपण लावून घेतो आहे. इथे थोडंसंच टाकलेलं आहे, कारण मला जास्त गोड आवडत नाही. त्यामुळे व्यवस्थित असं आपण इथे लावून घ्यायचे. आता ग्रीन चटणीच्या ब्रेडवर आपण जो बटाट्याचा मसाला तयार केलेला आहे तोही त्यावर लावून घ्यायचा. पातळ असं पसरवून घ्यायचं आहे. आता त्यावरच आपण इथे चीज क्यूब होतं ती त्यावर आपण खिसून टाकतो आहे. व्यवस्थित आपल्याला जेवढं हवं तेवढं टाकून घ्यायचं. आणि त्याला झाकून बटर लावून किंवा तूप लावून दोन्ही बाजूनी खरपूस असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तिथे तव्यावर मी तूप टाकलेलं आहे आणि ते सतत निसटतं आहे, त्यामुळं मग त्याला थोडंसं धरूनच फिरवावं लागलं. आता त्यावरच आपण ब्रेड ठेवायचा. दोन्ही बाजूनी व्यवस्थित असं खरपूस आपल्याला भाजून घ्यायचं आहे. वरच्या बाजूनी मी इथे तूप लावलेलं आहे. फ्लिप करून घ्यायचं. खालच्या बाजूलाही व्यवस्थित असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत दोन्ही बाजूनी कुरकुरीत असं आपल्याला त्याला भाजून घ्यायचं आहे. इथं आपण तव्यावर भाजून घेतलेला आहे. तुमच्याकडे सँडविच मेकर असेल तर तुम्ही त्यामध्ये भाजून घ्या व्यवस्थित आणि एकदम चांगल्या प्रकारे त्यामध्ये भाजलं जातं. आणि इथे आपले हे सँडविच बनवून तयार झालेलं आहे. त्याला काढून घेऊयात आणि कट करून घेऊयात. बनवायला सोपी रेसिपी आहे. त्याचबरोबर ज्यांना कोणाला सँडविच आवडत नाही त्यांच्यासाठी सुद्धा एकदम उत्तम अशी रेसिपी आहे. सो एक वेळेस नक्की ट्राय करून बघा. आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही याचा आस्वाद ग्रीन चटणीसोबत घेऊ शकता. त्यासोबत याची चव आणखीन जास्त उभरून येते. सो बनवायला सोपी तर रेसिपी आहेच. जर आवडली तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यावरून आणखीन थोडंसं चीज टाकून आस्वाद घेऊ शकता. चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत खात राहा, खाऊ घालत राहा, मजेत राहा. धन्यवाद.